हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर पोह्याच्या पापडाची एक क्विक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. पोह्याच्या म्हणजे पोह्याच्या पापडाचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्या प्रीमिक्सपासून हे पापड कसे बनवायचे याची संपूर्ण अगदी छोट्या-छोट्या टिप्ससहित रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की चेक करा. तर पोहे घेतलेले आहेत. पोहे थोडेसे भाजून घ्यायचे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आणि नंतर ते थंड करून घ्यायचे. थंड झाले की मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. बारीक केल्यानंतर त्याचा म्हणजे कणी राहू नये म्हणून ते चाळून घ्यायचे आणि चाळून घेतल्यानंतर मग आपण त्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत. तर पीठ या ठिकाणी मी चाळून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे, मीठ, तिखट, त्याचबरोबर जिरेची पावडर, पापड खार आणि याचं योग्य असं प्रमाण मी आपल्या म्हणजे डिटेल रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. आणि इथं ही रेसिपी बनवत असताना आपण एकही थेंब तेलाचा वापर करत नाही आहे. त्याच्यामुळं पापड अगदी वर्षभर काय 2 वर्षसुद्धा टिकतात. पापड लाटताना आपण पिठाचा वापर करणार नाही आहे. त्याच्यामुळं सुद्धा पापडाला जाळी वगैरे लागण्याची म्हणजे शक्यता राहतच नाही. आणि तुम्ही सुद्धा हे पापड बनवून बघा, खूप छान होतात. अगदी खुसखुशीत तिप्पट फुलतात सुद्धा. जेवढं आपण पीठ घेतोय त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये पीठ घालायचं. पीठ घालून त्याला चांगली म्हणजे गॅस बंद करायचा आणि छान 15 ते 20 मिनिटं जवळ त्याला काय करायचे, चांगली वाफ देऊन घ्यायची. वेळ असेल तर 20-25 मिनिटं ठेवलं तरी चालेल. त्यानंतर छान असं स्मॅशरने हे पीठ काय करायचं आहे, आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे आणि नंतर हातानेच या पिठाचा चांगला गोळा बनवून घ्यायचा. म्हणजे पापड बनवताना पीठ आपलं गरम असलं पाहिजे. यासाठी जेवढं लागतं तेवढंच पीठ घ्यायचं आणि बाकीचं काय करायचं आहे, छान व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. पिठाचा मऊसूत गोळा करून घ्यायचा आणि पापड मेकिंग मशीनवरती या पद्धतीनं पापड बनवून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय पापडाला किती छान म्हणजे पिठाला मऊसूतपणा आलेला आहे. पापड अगदी भरभर होतात, बिलकुल चिरत नाहीत, तुटत नाहीत आणि छान मस्त असे पापड अगदी कमी वेळामध्ये बनवून तयार होतात. प्रीमिक्समध्ये म्हणजे सगळं काही अगदी प्रमाणबद्ध साहित्य आपण घातलेलं आहे. त्याच्यामुळं पापड बिघडण्याची बिलकुल शक्यता इथं राहत नाही आणि मस्त असे पापड एक दिवस उन्हात एक दिवस म्हणजे फॅनखाली आणि नंतर एक दिवस उन्हात कडकडीत असे वाळवून घ्यायचे आणि छान पापड आपली इथं बनवून रेडी झालेले आहेत आणि तेलामध्ये टाकल्याबरोबरच तुमच्या लक्षात येईल की असे छान तिप्पट चौपट पापड फुलतात. तर नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. तोपर्यंत चलो बाय.